आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। मानूरच्या शिरपेचात मानाचा तुरा अश्विनी गांगुर्डे यांना उत्कृष्ट ॲग्री सायंटिस्ट राष्ट्रपती पुरस्कार जाहीर। साल्हेर जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर दुर्गम भागातील लेकीने गगनभरारी घेतली आहे। बागलाण तालुक्यातील मानूर गढीपाडा येथील कन्या अश्विनी विलास गांगुर्डे यांना सन 2025-26चा अत्यंत प्रतिष्ठेचा उत्कृष्ट ॲग्री सायंटिस्ट राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालाय। या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना भेटीसाठी विशेष निमंत्रण दिले आहे। संघर्षातून यशाचे शिखर अश्विनीताईंचा प्रवास अत्यंत खडतर राहिलाय। गढीपाडासारख्या दुर्गम भागात वास्तव्यास असताना कोणत्याही आधुनिक सोयीसुविधा किंवा मार्गदर्शनाचे स्रोत उपलब्ध नसताना त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले। आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले। सध्या त्या अहिल्यानगर येथे कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन कृषी विभागात कार्यरत असताना त्यांनी शेती क्षेत्रात केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग आणि तांत्रिक संशोधनाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली। त्यांच्या याच संशोधनामुळे त्यांना 2025-26 या वर्षाचा राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे। राष्ट्रपतींकडून विशेष निमंत्रण या यशाची दखल घेत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अश्विनी गांगुर्डे यांना राष्ट्रपती भवनात विशेष भेटीसाठी आमंत्रित केले। एका ग्रामीण भागातील मुलीने कृषी क्षेत्रात केलेली ही कामगिरी इतर युवक युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे। मानूरच्या मातीने दिलेला हा सन्मान अश्विनीताईंच्या या यशाने केवळ बागलाण तालुक्याच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा गौरव झालाय, अशा भावना पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक अशोक शिंदे।